हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर मला अनअकॅडमीवरती अजूनही फॉलो केलं नसेल किंवा अनअकॅडमीची ॲप अजूनही डाउनलोड केली नसेल तर लवकर डाउनलोड करा आणि मला सर्च करा प्रार्थना पवार या नेमनी. कारण अनअकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन प्राइसेस हे 50%नी ड्रॉप झालेत आणि 10% तुम्हाला ऑफ भेटू शकतं इफ यू यूज माय कोड प्रार्थना लाईव्ह किंवा प्रार्थना 0727. तुम्हाला काय करायचं आहे तर प्ले स्टोअरवरून फक्त लोगो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय ही ॲप डाउनलोड करायची आहे आणि त्याच्यामध्ये गोल सिलेक्ट करायचा MHT CET. वन्स यू सिलेक्ट MHT CET, सर्च फॉर प्रार्थना पवार. माझ्या ज्या लेक्चर्सवरती लॉक आहे, यूज कोड प्रार्थना 0727 अँड अनलॉक युअर फ्री लेक्चर. सो जॉइन मी सून. थँक्यू. Hello everyone, welcome back to Choose Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण अल्कोहोल फिनॉल इथरची एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण डायरेक्टली एक्सरसाइजला जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? राइट इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. तुम्हाला 3 कंपाउंड दिले, मी प्रॉपरली त्याचं स्ट्रक्चर काढलं. याला इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे, म्हणजे आधी छोटा बॉइलिंग पॉइंट, मग मोठा आणि देन सगळ्यात मोठा. बॉइलिंग पॉइंट बद्दल मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितले, जर तुम्हाला आठवत असेल तर बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. जेवढं मॉलिक्युलर वेट जास्त, जेवढे त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जास्त, तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. आणि जर ब्रांचिंग झालं तर बॉइलिंग पॉइंट कमी होतो. अजून एक गोष्ट आज त्यामध्ये ऍड करतेय की वेगवेगळ्या कंपाऊंड्स मध्ये बॉइलिंग पॉइंटची काय ट्रेंड असते. तर आपले कार्बोक्सिलिक ऍसिड्स जे आहेत, सगळ्यांना माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड COOH फंक्शनल ग्रुप ज्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये क्रॉस कॉन्जुगेशन म्हणजे रेझोनन्स असतं ॲज वेल ॲज हायड्रोजन बॉन्डिंग असतं. सो यांचा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट असतो. हे आपले आजोबा आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचंच आहे. त्यानंतर येतात अल्कोहोल्स. सो मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिते. त्यानंतर कोण येतात? अल्कोहोल्स. त्यानंतर येतात अमाइन्स, जे आपण पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे, लास्ट चॅप्टर मध्ये. त्यानंतर कोण येतात? अमाइन्स, RNH2 ग्रुप वाले. आणि सगळ्यात लास्टला येतात आपले इथर्स. इथर्स ROR. नाव मी इकडे लिहिते, कन्फ्यूज करून घेऊ नका. दे आर इथर्स. हे सगळे झाल्यानंतर लास्टला एकदम येतात आपले अल्केन्स. एकदम लास्ट. पहिला ऍसिड्स, मग अल्कोहोल्स, मग अमाइन्स, मग इथर्स, मग अल्केन्स. आता क्वेश्चन कडे बघा. क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलंय? पहिला जो आहे तो अल्कोहोल आहे. दुसरा जो आहे तो COC म्हणजे इथर आहे. आणि लास्ट वाला परत कोण आहे? अल्कोहोल आहे. आता खालच्या ट्रेंड नुसार बघा, अल्कोहोल आणि इथर कोण जास्त असणार? अल्कोहोलचा जास्त आहे. सो डेफिनेटली बघा, आता पहिला आणि थर्ड ऑप्शन हे अल्कोहोल आहे. मग दोन्ही अल्कोहोल आले तर कसं कंपेअर करणार? तर वरची ट्रेंड, बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. पहिलं मॉलिक्युलर वेट बघा, 1 2 3 4 कार्बन आहेत. यात पण 1 2 3 4 कार्बन, एक ऑक्सिजन, अजून एक हायड्रोजन. सो मॉलिक्युलर वेट तर सेम आहे. आता मला ब्रांचिंग बघायला लागेल. ही स्ट्रेट चेन आहे, इथे ब्रांचिंग झालं. ब्रांचिंग झाल्यामुळे काय होत असतं? बॉइलिंग पॉइंट कमी होत असतो. इनव्हर्स रिलेशन आहे. सो सगळ्यात जास्त कोणाचं असणार आहे? 1 चं सगळ्यात जास्त आहे. आणि त्यानंतर कोण येणार? 3. आणि सगळ्यात लास्टला कोण येणार? आपला इथर. पण त्यांनी कोणती ऑर्डर विचारली आहे? इन्क्रीजिंग, म्हणजे आधी छोटी, मग थोडी मोठी, सगळ्यात लास्टला मोठी. सगळ्यात लहान कोण आहे तो आधी घ्या. 2 नंबर आधी घ्यायचं, तो लहान आहे, मग 3 नंबर, मग त्याच्यानंतर 1 नंबर. सो दिस इज युअर फायनल आन्सर. 3 2 1. सॉरी, दिस इज युअर फायनल आन्सर. 2 3 1. ऑप्शन नंबर डी. पटकन स्क्रीनशॉट करा, ॲज वेल ॲज एक्सप्लेनेशन लिहून घ्या. बघा, सांगायचं असतं तर खरं तर हे MCQ आहे.
आहेत. मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलं असतं की असा असा क्वेश्चन आहे अँड दिस इज द आन्सर. मी डायरेक्ट टिक केलं विदाउट एक्सप्लेनेशन, नो यूज. तुम्हाला काहीच नाही कळणार की हे का आलं. सो मी प्रत्येक एमसीक्यू सुद्धा डिटेल मध्ये एक्सप्लेन करतेय जस्ट बिकॉज की त्या टाईपचा कोणताही क्वेश्चन बोर्डला आला तरी माझे स्टुडंट ते सॉल्व्ह करू शकले पाहिजेत. सो नेक्स्ट एमसीक्यू इज ही रिॲक्शन करण्यासाठी बेस्ट रिएजंट कोणता आहे खालीलपैकी. सो जरा नीट बघा, रिॲक्टंट कोण आहे. रिॲक्टंट एक सायक्लोहेक्झीन आहे, मिथाइल सायक्लोहेक्झीन आहे. म्हणजे इन जनरल विचारलं तर मी सांगते की ही अल्कीन आहे जस्ट बिकॉज याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. परत काय झालं तर अल्कीन गायब झाली आहे आणि तिथं तुम्हाला OH आलेला दिसतोय. दॅट मीन्स इथं काय झालंय तर अल्कोहोलचं प्रिपरेशन झालंय. अल्कीन टू अल्कोहोल कसं जातो आपण, ही बॉन्ड ब्रेक झाली आहे आणि याच्या अक्रॉस एक वॉटर मॉलिक्यूल ऍड झालाय हे मला दिसतंय याच्यातून. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड काय आहे रे, रिड्युसिंग एजंट आहे. मग रिड्युसिंग एजंट काय ऍड करतो, इट ऍड्स H. तो H2 ऍड करतो. मला H2 ऍड करायचा आहे का, नाही, मला OH पाहिजे. सो गलत को काटो, रॉंग. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि वॉटर, येस, ही ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशनची रिॲक्शन आहे की जी काय करते, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल करते, बट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ करते. जरा करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की प्रोडक्ट हा भेटत नाहीये. जसं की आय विल शो यू. हा सायक्लोहेक्झीनची रिंग, वरती मिथाइल. जर तुम्ही याच्यामध्ये ऍसिड म्हणजे H2SO4 ज्याला मी फक्त H+ नी डिनोट करू शकते आणि वॉटर ऍड केलं HOH, तर निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन which has less number of hydrogen. सो अटॅक कुठे होणार, इथे. आणि प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला मग, सायक्लोहेक्झेनची रिंग. इथं भेटेल ऑलरेडी असणारा CH3 आणि इथेच OH लागेल. कारण बघा या कार्बन वरती एक बॉन्ड बनलाय, दुसरा बॉन्ड बनलाय, तिसरा बॉन्ड बनलाय, म्हणजे चौथा एक हायड्रोजन आहे. पण या कार्बन वरती 1 2 3 4 चारही बॉन्ड बनले म्हणजे नो हायड्रोजन. सो निगेटिव्ह पार्ट लेस नंबर कडे जाईल आणि तो कंपाऊंड बनेल, हा बनणार नाही. सो क्लिअर झालं इथून की मला इथं हवाय, याचा अर्थ अँटी मार्कोनिकॉफ केलं पाहिजे. मग आता खाली चेक करा, हा जो कंपाऊंड आहे डायबोरेनची रिॲक्शन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. डायबोरेनची रिॲक्शन तुम्हाला काय करत असते, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ, की जे मला पाहिजे होतं. सो मी याला टिक केलं. H2PD परत ऍडिशन ऑफ H2 करतो, मला H2 नकोय, OH हवाय. सो दिस इज रॉंग, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. ऑप्शन नंबर D इज द मोस्ट करेक्ट आन्सर. पटकन स्क्रीनशॉट करा आणि एक्सप्लेनेशन पण लिहून घ्या, इवन रिॲक्शन सॉल्व्ह करा. Which of the following will give ionic organic product on reaction? या 4 रिॲक्शन करायच्या आहेत आणि कोणाचा प्रोडक्ट हा आयोनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे बघायचा. तुम्हाला 2 टाइपचे कंपाऊंड मी ऑलरेडी शिकवते बघा. एक असतो आपला ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX. फॉर एक्झाम्पल कोण द्या तुम्ही, मिथाइल मॅग्नेशियम हॅलाइड CH3 MgX. जेव्हा मेटल ॲटम, व्हॉट इज दिस मॅम, दिस इज मेटल, मॅग्नेशियम मेटल. When metal atom is directly in contact with carbon, जेव्हा मेटल ॲटम डायरेक्टली कार्बनला जॉईन झालाय त्यांना म्हणायचं असतं ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड, ठीक आहे. कारण मेटल डायरेक्टली कार्बनला लागलाय. कार्बन इज ऑल अबाउट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो मेटॅलो ऑर्गॅनिक कंपाऊंड या फिर ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. दुसरे कंपाऊंड बघा आता दाखवते CH3ONA. आता काय झालं, आपला सोडियम हा मेटल आहे, तो डायरेक्ट कार्बनला लागलाय का, नाही, तो कोणाला लागलाय, एनी अदर एलिमेंट सच एज ऑक्सिजनला लागलाय. मग तुम्ही याचं बायफर्केशन कसं करता, Na वरती प्लस चार्ज आणि OCH3 वरती मायनस चार्ज. डेफिनेटली करतो की नाही आपण असं. सो CH3ONA, इफ आय आस्क यू इज दिस ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, ऑर्गॅनोमेटॅलिक आहे तो, मेटल कार्बनला लागलाय,
मेटल लागलाय का कार्बनला? नाही. सो दिस इज नॉट ऑर्गॅनोमेटॅलिक. याला दुसरं नाव द्यायला लागतं, दॅट इज ऑर्गॅनो आयोनिक कंपाऊंड या फिर आयोनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. आयोनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, मेटल तर आहे पण डायरेक्टली कार्बनला अटॅच नाही आहे, सो ऑर्गॅनोमेटॅलिक नाही म्हणू शकत. चार्ज आहे म्हणून आयोनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो बघूया कुठे तयार होतं. अल्कोहोल्स व्हेन ट्रीटेड विथ Na, H+ इज रिप्लेस्ड बाय Na+. प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला? CH3 CH2 OH रिप्लेस्ड बाय Na. बघा भेटला का? Metal atom is directly attached to oxygen. So this is the answer itself. इथंच टिक करून टाका, हे पहिलंच आन्सर आहे. बट तरी मी तुम्हाला खालच्या रिएक्शन्स करून दाखवते. CH3 CH2 OH. अल्कोहोल ऑन ट्रीटमेंट विथ SOCl2 काय देतो? डार्झन्स रिएक्शन. CH3 CH2 OH is replaced by Cl. This is डार्झन्स रिएक्शन. बाय प्रोडक्ट काय असतात याचे? सल्फर डायऑक्साइड गॅस की जो जातो निघून आणि HCl गॅस की जो उडून जातो. अल्कोहोल ऑन PCl5 काय देतो? अगेन सेम रिएक्शन. CH3 CH2 Cl. OH is replaced by Cl. प्लस याचा बाय प्रोडक्ट काय आहे? POCl3 आहे का? येस, POCl3 प्लस HCl प्लस HCl. चेक करा अजून तुम्ही सुद्धा. But I guess these are the byproducts. CH3 CH2 OH on reaction with H2SO4. आता OH आहे आणि ऍसिडचं काम काय असतं? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सो रिमूव्ह वॉटर मॉलिक्यूल काय होईल? अल्कीन तयार होईल. CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज डिहायड्रेशन रिएक्शन. इज दिस आयोनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड? नाही. हा आहे का? मेटलच नाहीये. हा आहे का? मेटलच नाहीये. बट हा आहे. दिस इज मेटल विथ सम अदर एलिमेंट अदर दॅन कार्बन. ऑक्सिजनला लागलाय, सो हा झाला प्लस मायनस चार्ज आहे म्हणून आयोनिक आणि ऑक्सिजनला लागल्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड. पटकन स्क्रीनशॉट करा याचा सुद्धा. Let's move towards question number 4. The most resistant म्हणजे काय? जो करत नाही, अपोज करतो. काय अपोज करतोय? टू ऑक्सिडेशन. द मोस्ट रेजिस्टंट अल्कोहोल, असा अल्कोहोल फाइंड करायचा आहे की जो ऑक्सिडेशन करत नाही. त्यासाठी तुमच्याकडे एक बेसिक नॉलेज पाहिजे, ते म्हणजे प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडाइज पटकन करतात. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशामध्ये होत असतं? पहिला होत असतं अल्डिहाइड्स मध्ये आणि अजून पुढे केलं तुम्ही तर लगेच तुम्हाला हाच कार्बोक्सिलिक ऍसिड देतो. सिमिलरली 2 डिग्री अल्कोहोल सुद्धा ऑक्सिडाइज होतात. जेव्हा तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट टाकता KNO4 सारखा, तर हा तुम्हाला कीटोन देतो. सो मी डायरेक्टली लिहिते कीटोन. बट मी तेव्हाही सांगितलेलं देर इज नो सच कंपाऊंड की जो 3 डिग्री अल्कोहोल देईल. 3 डिग्री अल्कोहोलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काहीच भेटत नाही. पण जर तुम्ही हट्टच धरलाय की मॅम आम्ही स्ट्रॉंगली याला ऑक्सिडाइज करायला लावू, तर याच्यातले बॉन्ड्स तुटतील आणि तुम्हाला अल्कीन देईल. बट ही रिएक्शन कशी केली? फोर्सफुली केली आहे तुम्ही. फोर्सफुली केली आहे. दॅट मीन्स 3 डिग्री अल्कोहोल रेजिस्ट करतायत ऑक्सिडेशनला. चला फाइंड करूया. हा तुमचा प्रायमरी आहे. हा कोणता आहे? CH3 2 टाइम्स दिलाय. कसं काढायचं असतं बघा. CH3 पहिला काढला, 2 वेळा काढायचा आहे. 2 वेळा कुठे काढायचा? पुढच्या कार्बन वरती. जो तुमचा CH आहे म्हणजे हा जो कार्बन आहे त्याच्यावरती 2 वेळा CH3 दिसला पाहिजे. बघा दिसतोय का? त्याच्यावरती 2 वेळा CH3 परत OH. मॅम दिस इज 2 डिग्री. व्हेरी नाइस. परत बघा 3 वेळा CH3 आहे पण कोणावरती? त्याच्या पुढे कोण आहे? त्याच्यावर कार्बन वरती 3 वेळा CH3. CH3 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 OH. मॅम सापडला आपल्याला 3 डिग्री. सो हेच आपला आन्सर आहे. खाली कोण आहे? हा अगेन 2 डिग्री आहे. सो 3 डिग्री रेजिस्ट करतात. सो ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5 हा आहे रिसॉर्सिनॉल. टेक्स्ट बुक मध्ये स्पेलिंग आहे, चेक करा. रिसॉर्सिनॉल म्हणजे 1 2 3
4 5 6 1,3 डायहायड्रॉक्झीबेन्झीन. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 OH ग्रुप असतात. सो डायहायड्रिक फिनॉल येतो. फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला असला की त्याला रिसॉर्सिनॉल म्हणायचं. इवन यामध्ये एक आर शेप तयार होतो, ही हिंट होती. दिस इज आर शेप, हेन्स इट्स नेम इज रिसॉर्सिनॉल. ही आपली ट्रिक आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण झिंक टाकतो, झिंक इज अ मेटल, सो मेटल इज अ रिड्युसिंग एजंट. तो रिड्युसिंग एजंट आहे. सो काय करणार रिड्युसिंग एजंट? रिडक्शन करणार. रिडक्शन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्ह ऑक्सिजन. सो काढून टाका. इथं एक ऑक्सिजन दिसतोय तुम्हाला, इथं एक ऑक्सिजन दिसतोय. तो काढून टाकल्यानंतर फक्त हायड्रोजन सुटतील. हायड्रोजन तसेही आपण दाखवत नाही. सो ऑक्सिजन निघून गेल्यानंतर प्रोडक्ट आपली बेन्झीन बनेल. ऑप्शन कुठे? सर्च करा आणि टिक करा. त्यानंतर आहे 6 की ॲनिसोलची HI सोबतची रिॲक्शन कशी आहे. पहिला ॲनिसोल माहिती पाहिजे काय आहे. ॲनिसोल इज ॲरोमॅटिक इथर, OCH3. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे H आणि I. माझं नेहमी हे वाक्य लक्षात ठेवा, ॲनिसोल मध्ये कधीही हा बॉन्ड ब्रेक होत नाही. दिस इज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. इवन फिनॉल्स मध्ये कधी तो बॉन्ड ब्रेक होत नाही. फिनॉल असू दे, ॲनिसोल असू दे, बेन्झीनला लागलेला ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड कधीही लवकर तुटत नाही. सो तुटणार कोण? हा वाला बॉन्ड. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड कार्बन मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मायनस चार्जला याच्यातला प्लस लावा, OH फिनॉल भेटेल तुम्हाला. CH3 प्लसला I मायनस आयोडोमिथेन भेटेल. सो सर्च ऑप्शन कुठे आहे? फिनॉल प्लस आयोडोमिथेन इज आर आन्सर. पटकन याचा सुद्धा स्क्रीनशॉट करून घ्या. क्वेश्चन नंबर 7 बघा. या 4 ऑप्शन्स पैकी सगळ्यात कमी ऍसिडिक कोण आहे? जेव्हा तुम्हाला अशा अल्कोहोल्स दिलेले असतील, आय मीन फिनॉल्स, आता हा फिनॉल आहे, हा फिनॉल आहे, हा फिनॉल आहे, हा फिनॉल आहे, किंवा अल्कोहोल दिले असतील, तुम्ही पहिल्यांदा ऍसिडिटी काढताना या सगळ्यांचा हायड्रोजन काढून टाकायचा. कारण ते ऍसिड आहे तर ते H+ डोनेट करतील. जर त्यांनी H+ डोनेट केला तर पाठीमागे कोण राहील? O-. H+ डोनेट केला O-, H+ डोनेट केला O-. हे काय झाले? हे तुम्ही सगळे त्यांचे कॉन्जुगेट बेसिस काढले. ऑल दीज आर कॉन्जुगेट बेसिस ऑफ ऍसिड. आता जो कॉन्जुगेट बेस स्टेबल असेल, जो कॉन्जुगेट बेस स्टेबल असेल त्याची ऍसिडिटी जास्त असते. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍसिडिटी. सो चला चेक करूया की कोण सगळ्यात जास्त स्टेबल आहे आणि कोण सगळ्यात जास्त डिस्टेबल आहे. या मायनस चार्जला मला स्टेबल करायचं आहे. कुठल्याही स्पीसीज वरती निगेटिव्ह चार्ज हा अनस्टेबल असतो. आता जसं की इथे बघा, इथे काय आहे? मायनस चार्ज आहे, पण खाली कोण लागलाय? खाली नायट्रो ग्रुप लागलाय. नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. तो इलेक्ट्रॉन्स काढून घेत असतो, रिमूव्ह करतो, खेचून घेतो. जर हे इलेक्ट्रॉन्स खेचून घेतले तर निगेटिव्ह चार्ज कमी होईल आणि हा सबस्टन्स स्टेबल व्हायला लागेल. ओके, डन मॅम. इथे या परत नायट्रो ग्रुप आहे. नायट्रो ग्रुप परत काय करतो? इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेतो. इकडे खूप काढून घेईल. जी पॅरा पोझिशनला आहे ती खूप काढून घेईल. जी मेटा पोझिशनला आहे ती थोडीशी कमी काढून घेईल. आता त्याच्यासाठी बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री येणं गरजेचं आहे, पण चला आता त्याची गरज नाहीये. हा पण काढून घेणार निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज कमी म्हणजे मॉलिक्यूल स्टेबल होतोय. इथे बघा काय व्हायला लागलंय. इथे O- चार्ज आहे आणि खाली कोणता ग्रुप आहे? मिथाइल. मिथाइल ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तो इलेक्ट्रॉन्स डोनेट करतोय. इलेक्ट्रॉन डोनेट केले तर काय होईल? आधीच निगेटिव्ह चार्ज आहे, अजून निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि हा सबस्टन्स तुमचा अनस्टेबल होणार. आणि इथं काय? O- आहे. काढून घेणारा पण कोण नाहीये, पण देणारा पण कोण नाहीये. हा जेवढी याची ऍसिडिटी आहे तेवढीच आहे. सो हा नॉर्मल फिनॉल आहे. याची ऍसिडिटी जर तुम्ही समजा युनिटी मानली, काहीतरी XYZ काहीतरी माना, याच्यापेक्षा नक्कीच हा कसा आहे? अनस्टेबल आहे. अनस्टेबल म्हणजे वीकली ऍसिडिक. हा सगळ्यात वीक ऍसिड झाला जस्ट बिकॉज तो अनस्टेबल सबस्टन्स आहे. खाली मिथाइल ग्रुप लागलाय. मी काय सांगितलेलं? कॉन्जुगेट बेस काढा, त्याची स्टॅबिलिटी चेक करा. जो सगळ्यात जास्त स्टेबल तो ऍसिडिक आहे. हा स्टेबल, हा ऍसिडिक, हा स्टेबल, हा ऍसिडिक. याच्यात काहीच नाही म्हणजे स्टेबल म्हणू शकते मी, पण हा अनस्टेबल म्हणजे सगळ्यात
असणार आहे तुमचा हा ऑप्शन नंबर बी. पटकन स्क्रीनशॉट करा आणि याला टिक करा. दिस इज वीकेस्ट ऍसिड अँड दिस इज स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. माहिती असावं, दिस इज स्ट्रॉंग ऍसिड. क्वेश्चन नंबर 8 बघा. आता याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की असा कोणता कंपाऊंड आहे की जो इनकेपेबल आहे, म्हणजे जो बनवत नाही, काय हायड्रोजन बॉन्ड बनवत नाही. तर तुम्हाला सरळ कळत असेल की इथे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन वरती लोन पेअर असते. सो साइडला जर एखादा वॉटर मॉलिक्यूल आला तर लोन पेअर म्हणजे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह. सो हायड्रोजन बॉन्ड बनवू शकते. बट इथं सुद्धा ऑक्सिजन आहे, साइडला वॉटर मॉलिक्यूल आला, बनू शकते. इथे ऑक्सिजन आहे, साइडला वॉटर मॉलिक्यूल आला, बनू शकते. बट इफ यू कॅन सी ऑप्शन नंबर बी, त्याच्यामध्ये अजिबात कुठेही ऑक्सिजन ॲटम नाहीये, तर इथं हायड्रोजन बॉन्ड बनू शकत नाही. सो क्लिअरली ऑप्शन नंबर बी ला तुम्हाला टिक करायचंय. त्यानंतर 9 मध्ये आपल्याला विचारलंय की जर इथरना ऑक्सिजन किंवा एअरच्या प्रेझेन्स मध्ये ठेवलं तर काय होतं. तर एअर म्हणजे काय, ऑक्सिजन. आपण बघितलं ही रिॲक्शन ऑलरेडी की इथर्स वरती जेव्हा आपण ऑक्सिजन टाकतो तेव्हा पर ऑक्साइड लिंकेज तयार होते. ऑक्सिजनच्या साइडला जो कार्बन आहे इकडे असेल किंवा इकडे असेल तर तिथे पर ऑक्साइड लिंकेज तयार होते. सो तुम्ही पर ऑक्साइड ह्या ऑप्शनला टिक करायचं आहे. माइट बी ऑप्शन नंबर सी असेल. त्यानंतर 10वा बघा. तुम्हाला विचारलंय की इथर जो कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये काय रिॲक्शन होते, तो काय बनवतो. आपण जी टेक्स्टबुक मध्ये शिकतोय ती नीट बघा. ती हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. जेव्हा हॉट ऍसिड आहे तेव्हा आपण अल्कोहोल्सचे मॉलिक्युल्स बनवतोय. पण जेव्हा कोल्ड वापरलं जातं, कोल्ड मध्ये काय फक्त पहिली स्टेप होते आणि रिॲक्शन थांबते. सो रिव्हर्स येते कोल्ड कंडिशन्स मध्ये ही रिॲक्शन. त्यामुळे पहिला बनतं काय, अल्कोहोल पर्यंत तर रिॲक्शन जातच नाही. सो होतं काय, तर लोन पेअर ऍसिड मधला H+ ला घेते आणि ऑक्झोनियम आयन तयार करते. सो कीप इन माइंड, कोल्ड असते तेव्हा ऑक्झोनियम आयन बनतं, इथून पुढे रिॲक्शन जात नाही, मागे येते. पण जेव्हा हॉट म्हणजे काय, तुम्ही कंडिशन अजून स्ट्रॉंग केली, स्ट्रॉंग केल्यामुळे इथं सुद्धा पहिल्या स्टेप मध्ये ऑक्झोनियम बनतो, पण ऑक्झोनियम अनस्टेबल असल्यामुळे तो लगेच पुढे कन्वर्ट होतो अल्कोहोल मध्ये. इथं तो होऊ शकत नाही. सो कोल्ड कंडिशन मध्ये ऑक्झोनियम ऑप्शन नंबर ए बनेल. इथं आपले सगळे एमसीक्यूज संपले. एकदा सगळे एमसीक्यूज घेऊन काढा आणि बोर्डचा स्क्रीनशॉट करा. लेट्स मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 2. आंसर इन वन सेंटेंस. वन या फिर टू सेंटेंस. आंसर इन वन और टू सेंटेंसेस. पहिला क्वेश्चन दिलाय आपल्याला, हायड्रोकोरेशन ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन काय देतं. सो प्रोटीन तर सगळ्यांनाच माहिती आहे. आन्सर मध्ये द्या CH3 CH डबल बॉन्ड CH2. प्रोटीन त्याचं काय करायचं आहे, हायड्रोकोरेशन ऑक्सिडेशन म्हटलं तर माझ्या स्टुडंट्सचे बोट लगेच 4 असे वरती आले पाहिजे. 4 थिंग्स आपल्याला एरो वरती लिहायचे. कोणत्या, पहिला डायबोरिन, दॅट इज B2H6 डायबोरिन. त्यानंतर काय लिहायचं आपल्याला, सॉल्व्हंट. कोण आहे सॉल्व्हंट, टेट्राहायड्रोफ्युरॅन. त्यानंतर काय लिहायचं आपल्याला, पर ऑक्साइड, कारण ही अँटी मार्कोनिकॉफने प्रोसीड होते. आणि त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे OH-. सो या 4 गोष्टी विसरू नका. डायबोरिन, सॉल्व्हंट, पर ऑक्साइड, OH-. ही रिॲक्शन OH- चा अटॅक अँटी मार्कोनिकॉफ नुसार करते, म्हणजे टुवर्ड्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला, CH3 ॲज इट इज. या कार्बन वरती CH आणि अजून एक हायड्रोजन येईल. सो CH2 बनेल. सिंगल बॉन्ड CH2 होता, त्याच्यावरती आला आपला OH. सो तुम्हाला आन्सर भेटणार आहे Prop1ene. सो तुम्ही ही रिॲक्शन कंप्लीटली अशी घ्यायची आहे तिथे. When propene undergoes hydrocoration oxidation in presence of tetrahydrofuran, it proceeds via anti-Markovnikov rule to give propan-1-ol. सो मी जे काही बोलले ते व्यवस्थित लिहून घ्या. मी परत एकदा रिपीट करते. Prop
CO1 when undergoes hydroboration oxidation in presence of solvent tetrahydrofuran, it proceeds via anti-Markovnikov rule to give propan-1-ol. नेक्स्ट आहे IUPAC नेम ऑफ अल्कोहोल की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10O. बट या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचे वेगवेगळे स्ट्रक्चर असू शकतात. तुम्ही एक काढा, तुमचा मित्र दुसरं काढेल, पण सगळ्यांचे स्ट्रक्चर सेम कधी येणार जर त्यांनी कंडिशन दिली असेल तर. त्यांनी कंडिशन दिली आहे असा अल्कोहोल पाहिजे दॅट रेजिस्ट ऑक्सिडेशन, आणि आपण मगाशीच बघितलंय 3 डिग्री अल्कोहोल रेजिस्ट करतात ऑक्सिडेशनला. चला मग C4 पाहिजे त्यांना 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन अँड OH. चेकआउट करा 4 कार्बन आहे 10 हायड्रोजन आहे अँड 1 ऑक्सिजन आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युलाला स्ट्रक्चर मॅच झालं. 3 डिग्री असल्यामुळे आय कॅन से इट रेजिस्ट ऑक्सिडेशन. सो राईट नाव IUPAC. लॉंगेस्ट चेन कोण आहे 3 कार्बनची. सो नाव कसं होईल याचं 2 मिथिल प्रोपॅन 2-ऑल. 2 मिथिल सेकंडला मिथिल लागलाय प्रोपॅन 2-ऑल. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या, त्यानंतर अजून 2 क्वेश्चन आहेत. Answering 1 or 2 sentence मधला क्वेश्चन नंबर 3. राइट द स्ट्रक्चर ऑफ C4H10O. परत तोच फॉर्म्युला आहे, कंडिशन बदलली आहे सच दॅट इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. जर तुम्ही मगाचाच स्ट्रक्चर काढला, जर एकदा चेक करा CH3 C CH3 CH3 OH. इज दिस ऑप्टिकली ऍक्टिव्ह? नो. सो आता हे स्ट्रक्चर काढून चालणार नाही. बघा मी आता कोणतं स्ट्रक्चर काढली आहे CH3 CH2 C CH3 OH H. मी असा कार्बन काढला की ज्याला वेगवेगळे 4 ग्रुप्स लागले. हा कार्बन माझा कायरल आहे, त्यामुळे मॉलिक्यूल बिकेम ऑप्टिकली ऍक्टिव्ह. याला या साइडला OH आहे, वरती मिथाइल आहे, खाली हायड्रोजन आहे, इकडे इथाइल आहे. खरं तर कोण आहे माहितीये का हा 1 2 3 4 ब्युटॅन 2-ऑल आहे तुमचा. ब्युटॅन 2-ऑल. तुम्ही सिंपल स्ट्रक्चर पण काढू शकता असं CH3 CH2 CH, वरती येणार आहे OH आणि इकडे येणार आहे CH3. दिस कार्बन इज कायरल. सो ब्युटॅन 2-ऑल हे आन्सर 3 आहे. फोर्थ वनचा आन्सर इलेक्ट्रोफाइल यूज्ड इन कोल्बे रिएक्शन. कोल्बे रिएक्शन काय आहे आपली? ऍक्च्युअली इट इज रिएक्शन ऑफ फिनॉल. फिनॉलला घ्यायचं पहिला, त्याला इन प्रेझेन्स ऑफ बेस ट्रीट करायचं. ऑलवेज कीप इन माइंड ही मेन रिएक्शन आहे, कधीच नाही विसरायची की फिनॉल्स व्हेन ट्रीटेड विथ NaOH H+ इज रिप्लेस्ड बाय Na+ आणि पहिलाच कंपाऊंड तुम्हाला काय भेटणार सोडियम फिनॉक्साइड. आता सोडियम फिनॉक्साइड वरती कंडिशन चालू होते कोल्बे रिएक्शनची. पहिला टाकायला लागतो कार्बन डायऑक्साइड आणि दुसरा टाकायला लागतो H+. सो विच इज द इलेक्ट्रोफाइल? कार्बन डायऑक्साइड इज द इलेक्ट्रोफाइल. सो पहिला आन्सर लिहून घ्या. इलेक्ट्रोफाइल कोण आहे त्याच्यामध्ये? कार्बन डायऑक्साइड. काय करतो हा कार्बन डायऑक्साइड? ऍसिड जनरेट करतो. कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर कसं असतं C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. सो हा COO आणि हा H. सो कार्बोऑक्सिलिक ऍसिड ही त्याची हिंट राहील. इथे आहे तुमचा परत फिनॉल जनरेट होतो आहे तसा आणि ऑर्थो पोझिशनला लागतो COOH. सो इलेक्ट्रोफाइल कोण होता? कार्बन डायऑक्साइड. दिस इज द एंड ऑफ आन्सर इन 1 सेंटेन्स. तुम्हाला इथं आन्सर कसं लिहायचंय C4H10O चा स्ट्रक्चर काढायचं, नाव द्यायचं ब्युटॅन 2-ऑल, ऍस्टेरिक सिम्बॉल द्यायचा आणि म्हणायचं इट इज कायरल हेन्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्ही इलेक्ट्रोफाइल विचारलाय तर रिएक्शन लिहायलाच पाहिजे असं काही नाही. 1 सेंटेन्स आहे सो डायरेक्टली लिहिलं तर चालेल. इन कोल्बे रिएक्शन कार्बन डायऑक्साइड इज यूज्ड ॲज इलेक्ट्रोफाइल. नो नीड टू राईट द रिएक्शन. ही मी तुम्हाला समजू दे म्हणून लिहिली आहे. पटकन स्क्रीनशॉट करा. या एक्सरसाइज मधला मोस्ट इंटरेस्टिंग अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा तुमच्या बोर्डवरती आहे. आय नो की क्वेश्चन नंबर 3 स्किप झालाय, पण त्याला खूप टायपिंगची कामं आहेत. म्हणजे मी इथं लिहित बसले तर उगाच माझा वेळ जाईल. सो ते मी PPT मधून शिकवेन तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 4 बघूया. अँड इथर ए कोणतरी
इथर आहे की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12O. म्हणजे हे तर कळालं असा इथर आहे की ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. आता 5 कार्बन असतील तर डेफिनेटली तो इथर अनसिमेट्रिक होईल. सिमेट्रिक तर होऊ शकणार नाही, 2 एक कार्बन राहतोच आहे. सो अनसिमेट्रिक इथर आहे, हे क्लिअर झालं. When heated with excess of hot HI, जेव्हा त्याला आपण HI सोबत ट्रीट करतोय तर आपल्याला 2 अल्काइल हॅलाइड्स भेटतात. 2 डिफरंट अल्काइल हॅलाइड्स भेटणार ना अनसिमेट्रिक असल्यामुळे. डेफिनेटली which on हायड्रोलिसिस म्हणजेच काय, रिएक्शन विथ वॉटर, त्याच्यामध्ये ऍड करायचं वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, त्याला म्हणायचं हायड्रोलिसिस. H3O+ कंपाऊंड B आणि C देतात. म्हणजे काय बघा, इथरला जेव्हा तुम्ही HI सोबत रिएक्ट करताय तुम्हाला अल्काइल हॅलाइड भेटतात. आता हे 2 अल्काइल हॅलाइड हायड्रोलिसिस केल्यानंतर B आणि C भेटतो. त्यातला जो B आहे त्याचं ऑक्सिडेशन केलं की ऍसिड भेटतो आणि C चं ऑक्सिडेशन केलं की कीटोन भेटतो. मग पहिलं लक्षात घ्या की आपल्याला कुठेतरी अल्काइल हॅलाइड भेटणार आहे. अल्काइल हॅलाइड मध्ये पाणी टाकल्यानंतर अल्कोहोल भेटतो. याचा अर्थ B आणि C अल्कोहोल असणार आहेत आपले. आणि असा अल्कोहोल की ऍसिड देतोय. असा कोणता अल्कोहोल आहे की जो ऑक्सिडेशनवर ऍसिड देतो? ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण एमसीक्यू सॉल्व्ह करताना बघितलं, प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचं ऑक्सिडेशन ऍसिड असतं, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर ऑन ऑक्सिडेशन इट गिव्स कीटोन. आणि आपण म्हटलेलं टर्शरी रेजिस्ट करतो. सो हे क्लिअर झालं की अल्कोहोल एक प्रायमरी असणार आहे, एक सेकंडरी असणार आहे. मग अल्टिमेटली जो अल्काइल हॅलाइड आलाय तो पण एक प्रायमरी पाहिजे, एक सेकंडरी पाहिजे. याच्यावरून मला कळालं की इथर माझा स्ट्रेट चेन नसणार आहे, तर एक असणार आहे स्ट्रेट चेन जो प्रायमरी म्हणून काम करेल आणि दुसरा असणार आहे ब्रांच जो माझा सेकंडरी म्हणून काम करेल. हा झाला आपला पहिला इथर, CH3CH2O CCH3CH3. याचं नाव काय आहे? इथाइल आयसोप्रोपाइल इथर. दिस इज इथाइल, दिस इज आयसोप्रोपाइल अँड दिस इज इथर. जर तुम्हाला याचा IUPAC नेम लिहायचा असेल तर तुम्ही कसं लिहाल? फाइंड आउट करा, आपण शिकलो हे. याचा IUPAC नेम कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज युअर इथाइल आयसोप्रोपाइल इथर. ज्यांना येतच नाही त्यांनी कॉमन नेम लिहून यायचं. नेक्स्ट वन. आता मॅम तुम्हाला कसं कळालं की हेच आहे? मला माहिती आहे HI टाकल्यानंतर काय होत असतं रे, तर फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स, अल्काइल आयोडाइड्स होत असतात HI टाकल्यामुळे. सो मी याचं जेव्हा हॉट कॉन्सन्ट्रेटेड म्हटलं, जेव्हा याचं मी बॉन्ड ब्रेकिंग करेन, दोन्ही साइडला बॉन्ड ब्रेकिंग होत असतं. इकडे एक आयोडीन लागत असतो, इकडे एक आयोडीन लागत असतो. तुम्हाला वाटतं मगाशी मॅम आपण जर H आणि I ब्रेक केलेला, एक साइडला H+ लावत असतो, दुसऱ्या साइडला I- लावत असतो, तेव्हा आपण एकच मॉलिक्यूल ऑफ HI टाकलाय. जेव्हा वर्ड एक्सेस येतो तेव्हा दोन्ही आयोडाइड तयार होतात. म्हणजे एक्सेस ऑफ I- असल्यामुळे अल्कोहोल बनतच नाही. काय होतं? दोन्ही बॉन्ड ब्रेक, इकडे इथाइल आयोडाइड आणि तिकडून आयसोप्रोपाइल आयोडाइड. सो दिस विल यील्ड 2 अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्टिंग विथ HI. एक कुठला असणार आहे? इथाइल आणि दुसरा असणार आहे आयसोप्रोपाइल. सो त्यातला मी इथाइल घेतला, त्याचा हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस म्हणजे नथिंग बट ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. जेव्हा मी वॉटर मॉलिक्यूल ॲड करतेय, I इज रिप्लेस्ड बाय OH. आणि हा झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल इथेनॉल. इथेनॉलचं जेव्हा मी ऑक्सिडेशन करेन, KMnO4 टाका हवं तर, तुम्हाला काय भेटतो? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि तेच त्यांनी सांगितलेलं की असा अल्कोहोल बनवायचा आहे की ज्याचा अल्टिमेट ऍसिड बनला पाहिजे. सेकंड जो माझा अल्काइल हॅलाइड बनलेला आयसोप्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल आयोडाइड किंवा प्रोपॅन 2 आयोडोप्रोपेन सुद्धा याला म्हणू शकता. आयसोप्रोपिल म्हणा किंवा 2 आयोडोप्रोपेन. परत त्याच्यावरती हायड्रोलिसिस केलं, HOH, I- इज रिप्लेस्ड बाय OH. आणि त्यामुळे आता काय भेटलं तुम्हाला? प्रोपॅन 2 ऑल. 2 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर कीटोन भेटतो. सो ऑन ऑक्सिडेशन बघा मला कीटोन भेटलाय. सगळे भेटले आता आपल्याला. एक इथर कोण होता कळालं? इथाइल आयसोप्रोपाइल इथर. अल्काइल हॅलाइडची नावं काढायचीच नाहीयेत, आपल्याला अल्कोहोल्सची नावं काढायची होती. ऑन हायड्रोलिसिस गिव्ह B and C. सो अल्काइल हॅलाइडचं हायड्रोलिसिस
पहिलं बी भेटला इथेनॉल, दुसऱ्या अल्काइल हॅलाइडचा हायड्रोलिसिस आपला भेटला प्रोपॅन-2-ऑल, which on further oxidation gives D acid and E ketone. So D कुठला ऍसिड आहे? 2 कार्बन वाला इथेनॉइक ऍसिड आणि कुठला कीटोन आहे? प्रोपॅन-2-ऑल. प्रोपॅन-2-ऑल. सो चेक करा, A चं नाव इथाइल आयसोप्रोपाइल इथर, B चं नाव इथेनॉल, C चं नाव आयसोप्रोपाइल, C कोड आहे? एक मिनिट. और हायड्रोलिसिस गिव्स B and C. So C मला हा लिहायचा आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोल. So this is C, आयसोप्रोपिल अल्कोहोल. D काय सांगितलंय त्यांनी? D हा ऍसिड पाहिजे आहे. D is ethanoic acid and finally E is ketone. So A is ether, B आणि C त्यांना काय पाहिजे आहे? अल्कोहोल. So B इथेनॉल, C आयसोप्रोपिल अल्कोहोल, D त्यांना पाहिजे ऍसिड इथेनॉइक ऍसिड and E त्यांना पाहिजे कीटोन प्रोपॅन-2-ऑल and that's all the answer. परत एकदा समजलं नसेल तर थोडंसं मागे जाऊन परत बघा, पण इझी टू अंडरस्टँड आहे. असा इथर पाहिजे जो अनसिमेट्रिक आहे. एक साइडला तुम्हाला प्रायमरी आणि दुसऱ्या साइडला सेकंडरी अल्काइल आयोडाइड देईल. प्रायमरी अल्काइल आयोडाइडचा प्रायमरी अल्कोहोल बनेल, सेकंडरी अल्काइल आयोडाइडचा सेकंडरी अल्कोहोल बनेल. प्रायमरी अल्कोहोल ऍसिड देतो ऑक्सिडेशनवर आणि सेकंडरी अल्कोहोल कीटोन देतो. दॅट्स ऑल. पटकन स्क्रीनशॉट करा. आता आपण IUPAC बघूया. आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काढायचंय. लेट्स स्टार्ट. 3-मिथॉक्सी. जो पहिला लिहिलेला असतो तो ऑलवेज सबस्टिट्यूएंट असतो आणि एंडला असतो आपला पेरेंट. सो तुम्ही पहिला पेरेंट वाचायचा आणि पेरेंट काढून घ्यायचा. पेरेंट कोण आहे? हेक्सेन. हेक्सेन म्हणजे किती कार्बन? 6 कार्बन. सो ड्रॉ इट प्रॉपरली. 1 2 3 4 5 6. तुम्ही हायड्रोजन नंतर सुद्धा बॅलन्स करू शकताय. आणि तिसऱ्या कार्बनला काय लागलंय? मिथॉक्सी. कुठूनही नंबर द्या. आता तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर काढत असता तुम्ही कुठूनही नंबर देऊ शकता. 1 2 3 करा, अदरवाइज 1 2 3 करा. 1 2 3 4 5 6. तिसऱ्याला काय लावायचं आपल्याला चेक करा. तिसऱ्याला लावायचं मिथॉक्सी. सो दिस इज ऑक्सी आणि हा झाला मिथिल. सो मिथॉक्सी म्हणजे OCH3. सो मी तिसऱ्या कार्बन वरती OCH3 लावलं, बाकी मी हायड्रोजन बॅलन्स करून घेते. हे नंबरिंग आहे, चुकून कन्फ्यूज व्हाल हे काही काय लिहिलंय. ठीक आहे. सो फर्स्ट कार्बन CH3, सेकंड कार्बन CH2, तिसऱ्या कार्बनला C, एक H, वरती OCH3 and this is 3-methoxyhexane. Okay, clear. Next one, मिथाइल विनाइल ईथर. ईथर म्हणजे काय? तर ऑक्सिजन आहे, या साइडला काहीतरी लागलंय, या साइडला काहीतरी लागलंय. मिथाइल लागलाय एक साइडला. मिथाइल म्हणजे CH3. विनाइल म्हणजे काय? विनाइल म्हणजे ही एक अल्कीन असते की तिला कार्बन कार्बन डबल बॉन्ड डायरेक्टली आपल्या ऑक्सिजनला अटॅच्ड आहे. सो दिस इज C डबल बॉन्ड C. एक साइडला कार्बनला डबल बॉन्ड, दुसऱ्या साइडला लगेच फंक्शनल ग्रुप, याला म्हणायचं असतं विनाइल. सो विनाइल ईथर आहे. सो CH2 आणि इथं किती राहिला? फक्त एक हायड्रोजन. सो दिस इज विनाइल ईथर. नेक्स्ट बघूया आपण. दिस इज B. मी इथं पण लिहिते. दिस इज फर्स्ट आन्सर, दिस इज सेकंडचा आन्सर, नाउ थर्डचा आन्सर. 1-इथाइल सायक्लोहेक्सेन. परत मी पेरेंटला बघणार. सायक्लोहेक्सेन. दिस इज सायक्लोहेक्सेन. त्याच्यानंतर 1-इथाइल. कुठल्याही एका कार्बनला इथाइल लावून टाका, तिथूनच नंबरिंग चालू होतं. सो एक नंबर हा झाला 1-इथाइल सायक्लोहेक्सेन. फोर्थ वन बघा काय दिलंय? पेंटेन 1,4 डायऑल. पेरेंट. पेरेंट आता मॅम पुढे कसा गेला? तर हा अख्खा पेरेंट आहे, त्यामध्ये 1,4 सबस्टिट्यूशन आहे. हे तुमचं IUPAC नेम आहे. सो पेंटेन म्हणजे CH3, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन. सो मी 5 कार्बन काढले. 1 आणि 4 ला तुम्हाला OL लावायचं आहे. फर्स्ट कार्बनला OH आणि कोणाला? फोर्थला. सो दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4. 1 आणि 4 ला डायऑल. ऑल म्हणजे काय? OH ग्रुप. सो बाकी हायड्रोजन बॅलन्स करून घ्या. इथे 2 येतील, इथं 2 येतील, इथं 2 येतील,
इथं एकच येईल अँड दिस इज लास्ट. 1 2 3 4 5. Pentane 1,4 diol. Last fifth one, cyclohex 2 in 1 all. So cyclohexane काढा आधी, पण हेक्सेन आहे का नाही. सेकंड कार्बनला इन आहे, सो नंबरिंग द्या आधी. 1 2 3 4 5 6. सेकंड कार्बनला डबल बॉन्ड अँड फर्स्ट कार्बनला कोण लागलाय OL म्हणजेच OH. सो दिस इज सायक्लोहेक्स 2 in. वेट, मी ही 1 in काढली. सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे ना, सो सेकंड एंड खाली काढायची असते. सेकंड पासून स्टार्ट करायची असते तिला. इथे येणार. ओके, बघा मी तुम्हाला परत दाखवते, कन्फ्युजन नको. ही बेन्झीनची रिंग आहे. इथे तुम्ही OH लावला, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन. जर तुम्ही इथे दिली 1 आणि 2 च्या मध्ये, तर ती स्टार्ट 1 पासून झाली आहे. सो हिचं नाव असतं सायक्लो हेक्स 1 in 1 all. पहिल्याच कार्बनला डबल बॉन्ड, पहिल्याच कार्बनला ऑल. तसं नाहीये, सेकंड कार्बनला डबल बॉन्ड अँड पहिल्या कार्बनला OL. सो दिस इज द करेक्ट आन्सर. याचं इथे काढलं. पटकन स्क्रीनशॉट करा याचं सुद्धा. नंबर 6 एक्झॅक्टली उलट आहे. पहिला आपल्याला स्ट्रक्चर्स दिले, आता आपल्याला त्याचा IUPAC नेमिंग करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. नंबरिंग चालू करा. इथं जास्त सबस्टिट्यूएंट दिसते, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5. सायक्लो 5 मेंबर आहे, म्हणजे सायक्लोपेंटेन आहे, नो डबल बॉन्ड. सो सायक्लोपेंटेन आहे. पण सायक्लोपेंटेनला फर्स्ट कार्बनला OH आणि फर्स्ट कार्बनला मिथिल लागलाय. सो मी कसं लिहू शकते पेरेंटचं नाव? सायक्लोपेंटॅन. मॅम ई कुठे? ई मी काढला, कारण मी फर्स्ट पोझिशनला OL लागलाय हे दाखवतेय. सो ई शुड बी रिमूव्ड अँड 1 ऑल. सायक्लोपेंटॅन 1 ऑल. राहिलं काय अजून? फर्स्ट पोझिशनचा मिथिल रिप्रेझेंट करणं. सो आता नाव झालं 1 मिथिल सायक्लोपेंटॅन 1 ऑल. 1 मिथिल सायक्लोपेंटॅन 1 ऑल. नेक्स्ट वन, नंबर सच दॅट 1 2 3 4. लोएस्ट फ्लोकंट रूल. तुमचा OH ज्या कार्बनला लागलाय त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे 1. सो पेरेंट कोण झाला आता? ब्युटेन. सो मी ब्युटॅन लिहिणार. मॅम ई कुठे? तर ई पण लिहिणार मी इथे. का बघा? कारण 2-2 OH ग्रुप आले असतील तर ई रिटेन राहतो आणि मग त्यांची पोझिशन घ्यायची. 1 ला OH आहे अँड 3 ला OH आहे. सो 1,3 डायऑल. जेव्हा 1 ऑल असतो, एकच OH ग्रुप आहे, तर ई काढायचा. जेव्हा एक पेक्षा जास्त येतील तेव्हा ई रिटेन राहील. आता राहिलंय कोण? सेकंड कार्बनला मिथिल लागलाय. सो 2 मिथिल ब्युटेन 1,3 डायऑल. त्यानंतर 1 2 3 4 5 6. नो नीड टू नंबर, तशी आपली बेन्झीन आहे. हा झाला तुमचा फिनॉल एक कार्बनला. सो सेकंडला कोण लागलंय? सेकंडला लागलंय 2 नायट्रोफिनॉल. 2 नायट्रोफिनॉल. त्यानंतर याचं नाव बघा. हा तुमचा ऑक्सिजन आहे, या साईडला लागले मिथाइल ग्रुप, या साईडला लागली आहे सायक्लोहेक्साइल रिंग. सो तुम्हाला नंबरिंग काय द्यायची गरज नाहीये इकडे, फक्त चेक करा. इथे आहे मिथाइल, इकडे आहे C, सायक्लोहेक्साइल. सो पहिलं नाव कोणाचं आहे ना? सायक्लोहेक्साइलचं. सायक्लोहेक्साइल मिथाइल. ओके, आपल्याला IUPAC लिहायचं आहे. असं करा. फर्स्ट कार्बन नंबरिंग द्यायला चालू करा. फर्स्ट कार्बनला कोण लागलंय? मिथॉक्सी. आणि हे कोण आहे? सायक्लोहेक्सेन. सो 1 मिथॉक्सी. फर्स्ट कार्बनला लागलंय मिथॉक्सी. 1 मिथॉक्सी सायक्लो CYCLO सायक्लोहेक्सेन. दिस इज द करेक्ट नेम. मी तुम्हाला आधी हे जे सांगत होते ते कॉमन नेम सांगत होते, आपल्याला कॉमन नाही विचारलेलं. सो फर्स्ट कार्बनला लागलाय मिथॉक्सी अँड हा कोण आहे? सायक्लोहेक्सेन. 1 मिथॉक्सी सायक्लोहेक्सेन. इथं आपली अल्कोहोल फिनॉल इथरची एक्सरसाइज संपली. एक क्वेश्चन राहिला, तो मी लवकरात लवकर अपलोड करेन, पण तोपर्यंत हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आणि मंडे पासून आपण चालू करतोय नवीन चॅप्टर अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. तो पण लाईव्ह आपल्या स्वतःच्या चिमूज केमिस्ट्रीवरती 6 वाजता रोज संध्याकाळी 6.
Till then, take care, be happy, keep smiling, and see you soon. Thank you so much.